गाइस गुड मॉर्निंग. आज आहे आपला डे 3. आज आपली ट्रेन आहे रिटर्न. सकाळी आपण जाणार होतो वॉटर स्पोर्ट्ससाठी, पण खूप लेट झाला उठण्यामध्येच. तर आता वॉटर स्पोर्ट्सचं आपल्याला करता येणार नाही कारण तेवढा टाईम पण नाही आहे. आपण इकडे जाऊया, आपल्या पूलमध्ये जाऊया सध्या. ती बघा अनन्या तर गेली ऑलरेडी पूलमध्ये जाऊया, एन्जॉय करूया. पूलमध्ये दाखवतो मी तुम्हाला. थोडा ते कॅमेरा साईडला ठेवून देतो आणि रेकॉर्ड होत राहील, मग ते बाकी मी करेन एडिट वगैरेमध्ये. पूलमध्ये जाऊया आपण आता. पूलमध्ये दाखवतो मी तुम्हाला, मजा करूया थोडीफार. चला अनु, व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे मी. इथे बघ, यूट्यूबला तुझा टाकतो शॉर्ट्स. चल त्या मोठ्या पूलमध्ये. वाह, काय स्विमिंग करतायत. वा वा, एक बॅकस्ट्रोक स्विमिंग. तिथे उभे ना, फक्त फोटो काढतो मी. तर काय आपला पूलमध्ये आता टाइमपास करून झालेला आहे. आता जाऊया आपण, आंघोळ वगैरे करूया आणि मग निघूया. आपली ट्रेन आहे आता थोड्या वेळाने. वंदे भारतनी जाणार आहे आपण. दाखवतो मी तुम्हाला वंदे भारतचं पण सगळं काय कसं आहे. तिकीट तर आपले कन्फर्म आहेत. आपले एक तिकीट कन्फर्म नव्हती, ती पण झालेली आहे कन्फर्म. चला जाऊया. बाय बाय गोवा. आता गोवाची ट्रिप अशी आपली संपलेली आहे. तर बघूया लवकरच, नंतर थोडे 2-3 महिन्यांनी पण आपण जाऊया कुठे, कोणती ट्रिप काढता येईल काय, तर बघूया. चला गाईस, पूलवरनं आलो आपण आणि जेवण वगैरे झालं आता आपलं. आता निघूया. आता आपली ट्रेन आहे वंदे भारत गोवाला. आता बाय बाय, नेक्स्ट टाईम, अंटिल नेक्स्ट टाईम. छान आहे, मजा आली. गोवा चांगला आहे, बीच वगैरे फिरायसाठी मस्त आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो वगैरे सोबत आला तर पण तर अजून मजा आहे इकडे. जास्त करून मित्र ग्रुप त्याच्यामध्येच मजा आहे. चला आता निघूया आपण इकडनं. ट्रेन पकडूया, वंदे भारतचा पण एक एक्सपिरियन्स दाखवूया. चला. तर काय आपण पोचलेलो आता 3 स्टेशनला पोचलो आहे. 2:40 व्हायला आले आहेत. 3ची आपली गाडी आहे आता वंदे भारतमध्ये. तर माझा तरी फर्स्ट टाईमच एक्सपिरियन्स आहे. मी ह्याच्या आधी तर कधी वंदे भारतमध्ये गेलो नाही. बघूया आता आपला वंदे भारतचा एक्सपिरियन्स कसा आहे ते. आणि आपल्या ट्रेनमध्येच आपलं संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं डिनर इन्क्लूड आहे आणि संध्याकाळचं स्नॅक्स वगैरे हाय टी जे देतात ते सगळं इन्क्लुडेडच आहे त्यामध्ये. आपली ही ट्रेन पोचायचा टाईम समथिंग अराउंड 10:45 दिलं आहे मुंबईला पोचायचा टाईम. तर बघूया ट्रेन किती टायमावर आहे काय आहे ते. फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स असणार आहे, तर बघूया आपला वंदे भारतचा एक्सपिरियन्स. आता ट्रेन आली, ट्रेनमध्ये बसलो की मी भेटतो तुम्हाला मग तेव्हा. चला. पहिला वर्ष आहे, याच्या आधी 3 गाड्या होत्या, सगळ्यांना पोस्टपोन केला पाहिजे. आता निघालो आहे, आपली ट्रेन निघाली आहे. बसलो पण वंदे भारतमध्ये आणि ट्रेन निघाली बाकी सीट वगैरे एकदम कम्फर्टेबल आहे. इथे फूड रेस्टसाठी दिलं आहे. ही पाण्याची बॉटल आपल्याला आणि इथे एक चार्जिंगचा प्लग पण दिला आहे. हा चार्जिंगचा प्लग पण आपल्यासाठीच आहे, म्हणजे प्रत्येकाच्या सीटच्या खाली एक चार्जिंगचा प्लग दिला आहे, म्हणजे तुम्ही चार्जिंग वगैरेला लावू शकता. बाकी आता बघू, दाखवतो मध्ये मध्ये काय आपल्याला जे काय खायला आहे आपलं इन्क्लुडेड आहे ते स्नॅक्स या डिनर जे काय ते दाखवतो मी तुम्हाला. बाकी मध्ये मध्ये इकडे फिरत राहतात खाण्याचं पण घेऊन, असे आयटम्स काय काय स्नॅक्स वगैरे ते पण आपण वेगळे पैसे घेऊन आपण घेऊ शकतो. चला बघूया. ट्रेन आता सध्या तर ट्रेन टायमावर आहे, किती वाजता पोहोचवते आपल्याला ट्रेन दाखवतो मी तुम्हाला. स्नॅक्स आलं, काहीतरी कचोरी आहे, रोटी आहे, चिवडा आहे, केचप आहे, सगळ्या नाश्ता आहे. खाऊया.
जेवण आलं आहे. त्याच्यात चिकन आहे, त्याच्यात काय डाळ आहे, त्याच्यात वाटतं भात आहे. भात आहे याच्यात. खाऊया आपण. त्याच्यात काय वाटतं बटाट्याची सुकी भाजी आहे. बाकी काय कॉम्प्लिमेंटरी आहे काय लोणचं आणि माउथ फ्रेशनर आणि चपाती चमचे. चला जेवूया आता, मग सांगूया कसं आहे. आपलं जेवण तर आता झालेलं आहे. एवढं काय खास नव्हतं जेवण, सोसो होता जेवण. कारण फक्त एकच बटाट्याची भाजी फक्त चांगली होती, बाकी तर सगळं सोसो जेवण होतं. एवढं काय मजा नाही आली. आता बघूया ते लोक फक्त आईस्क्रीम वगैरे काय देतील आणि मग आता आपला थोड्या वेळाने उतरायचा टाइम होऊन जाईल. एक 10:30 पर्यंत आपण उतरू आता मुंबई CST ला. आता पनवेल पर्यंत पोहोचलोय आपण. बाकी जेवणाचा रिव्ह्यू तर तेच होता की एवढं काय म्हणजे सोसो जेवण, एवढं काय खास जेवण नाही. असं तुम्हाला हवं तर तुम्ही कॅन्सल पण करू शकता. जेवण नाही घेतलं तर तुमचे थोडे पैसे वगैरे वाचतील. काय 150-200 रुपये कमी होतात तिकीटमधनं, तर ते तुमच्यावरती आहे. पण माझा रिव्ह्यू तर म्हणजे असं काय एवढं काय खास जेवण नाही, सगळं सोसो होतं, एवढं काय खास नव्हतं. तर चला बघूया आता, उतरूया आपण घरी, जाऊया ट्रिपचा आणि ब्लॉगचा पण एंड करूया. चला. बाकी ते बघू शकताय असं फर्स्ट एड किट वगैरे ठेवलंय इमर्जन्सीसाठी. आणि इथे काय पुष्टू टॉप जेवण जेवणाचं काय आपल्या सीटवरती येऊया. हे आपली सीट आहे ती. तो बघूया आता. आईस्क्रीम येते, मी दाखवतो तुम्हाला. आईस्क्रीम आली की आईस्क्रीम खाऊ. आईस्क्रीम का नॉर्मल व्हॅनिला कप या स्ट्रॉबेरी कप असेल. बाकी व्लॉगचा एंड करूया मग आता. ट्रिप पण संपायला आली आणि हा व्लॉग पण एंड करू आता आपण. चला. आईस्क्रीम भेटली आहे बघा. नशीब आईस्क्रीम तरी चांगली दिली आहे अमूलची. गुलाबजामुन टाकून खायचं आईस्क्रीम. गुलाबजामुन कशामध्ये? व्हॅनिला आईस्क्रीम मध्ये गुलाबजामुन. इथे डिश मध्ये स्वीट नाही दिला, दही दिला, त्याच्यासोबत पण साखर नाही दिली आणि तुला गुलाबजामुन पाहिजे. खाऊया आईस्क्रीम, भेटूया नंतर. तर काय काल रात्री आपल्याला घरी यायला पण थोडा उशीर झाला आणि मला व्लॉग वगैरे पण कंटिन्यू करता काय नीट आलं नाही. तर ह्या ब्लॉगचा आपण एंड केलाच नाही ॲक्च्युली. तर ब्लॉगचा आता आपण एंड करूया. अशा प्रकारे ही आपली एक गोवाची जी छोटी ट्रिप होती ती आपली आता संपलेली आहे फायनली. मेमध्ये पण आपला एक प्लॅन आहे थोडा जायचा कुठे, बघूया. तो प्लॅन आधी कन्फर्म होऊ दे, मग मी तुम्हाला त्याचा पण आपल्याला व्लॉग बनवूया. त्याच्यामध्ये आपले सगळे मित्र वगैरे पण असणार आहेत. तर बघूया कसं तो व्लॉग आपल्याला बनतोय की नाही. तर चला, जर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. ही सिरीज अख्खी जर तुम्हाला गोवाची आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय.